नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आता 5 वाजून गेले आणि आता काय पाऊस पडायला लागलाय ना, काय वातावरण झालंय ते खूप पाऊस पडतोय आणि खूप सारे सगळे जमले ठीक आहे। पावसामुळे सगळे अडकून झालेले। आज हळद वाजवायला जायचं आहे तर तिकडे बघा, इकडे गाडी आपली पण इथे आहे, तिकडे एक लागलेला आहे टेम्पो, बाईक आहे। पावसांमध्येच घोळ गेला नाही, वादळ वारा पण आहे, गाजतंय मोठ्याने। मंडळी त्यांचे जे सामान आहे ते वाजवायला घेऊन जायचं ते। काय झाला, थंडी लागली? कुठं कुठं जायचं आज? कुठं कुठं जायचं आहे? हा ना, आज 2 ठिकाणी हळद आहे, एक अंगलात पण जायचं आहे आणि गावामध्ये पण हळद आहे। पुन्हा पावसावर वाट लावून टाकले नाही, पाणीच पाणी झालंय। एवढा पाऊस पडलाय आणि अजून पण ढगाळ वातावरण आहे, अगदी ढग अजून भरलेले आहेत। आता याचा पचका झाला म्हणून तो गप्र तिकडे जाऊन केला नाही, तो पण बरोबर म्हणता मध्ये फिरल ना। इकडे माती सगळी ही झाली, हेच फिरणार आहे टायर। काय जा रवी, ते पडशील तर हे पण चालले आता, बसले सगळे। आणि इकडे पण टेम्पो पण चालला आता। काय काय अजून कोण राहिलाय? चला चला, रोया कुठं तू जाणार? गावात की अंगलात? गावात जात आहे। तर ही गाडी जाणार आहे अंगल्यात आणि तिकडले लोक जाणार आहेत गावात। असे सगळे चालले, सगळे स्टँड सगळं नेऊन ठेवतात तिकडे। ही गाडी पूर्ण पॅक झाली आहे। पाणी भरपूर, पाणी बघा इथे किती साचलंय ते। आणि आता पाऊस थोडा कमी झालाय। चला चला, हे सावकाश पाया आहे बघ, सगळा चिकचिकी झालेला। मस्त पावसामुळे सगळं थंडगार झाले वातावरण। हा हा चला, बाय 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 बाय। ये नाही लागत आहे। हा पाऊस कमी झालाय पण अजून पण ढगाळ वातावरण आहे, अजून पाऊस येण्याची शक्यता आहे। तर आज काय हळद पूर्ण गाजवणार आहे। आता हा मे मध्ये पाऊस आला, याच्या अगोदर मार्च मध्ये पण पाऊस आला होता। दुपारपासून इतकं गरम होत होतं ना, खूपच गरम होत होतं। आणि आता मस्त थंडगार वाटतंय, ऊन जास्त वाढलं नाही तर त्यामुळं मग आता पाऊस सुरुवात करतो यायला। मस्त वातावरण पण मस्त झालंय आता। तरी 1-1.5 तास तरी पाऊस कंटिन्यू चालूच होता आणि आता पाऊस गेलाय थोडा वेळ,
तर हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात आपण. बाय.